पेट घेतला गाडीने. आम्ही उतरतपर्यंत आमचं साड्यांना पेट लागला असता. गाडी चालू ठेवली त्यांनी. 15 मिनिटं ऑफिस मध्ये गेले. स्वारगेट वरून वसईला जाणाऱ्या बसने ठाण्यातील सेटीज बस स्टॉप वरती आग लागल्याचं कळतंय. काही शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचं कळतंय. भीषण आग लागली होती. थोडक्यात नागरिकांचा म्हणजे ज्यातून ते प्रवास करणाऱ्या नागरिकांचा थोडक्यात जीव बचावलाय. कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी यांच्यामध्ये मोठी मुख्य भूमिका घेतली. तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आणि अग्निशमन दलाने इथे धाव घेत इथे बसचं आग नियंत्रण थांबवलंय. थोडक्यात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत बस मधले. नेमकं काय झालं, कशा प्रकारे आग लागली? अरे बाबा, गाडी चालू ठेवली त्यांनी. 15 मिनिटं ऑफिस मध्ये गेले. मग गाडी बंद करून जायचं ना, तर बंद नाही केलेली. गाडी गरम झाली. पेट घेतला गाडीने. आम्ही उतरतपर्यंत आमचं साड्यांना पेट लागला असता. जळाल्या असते आमच्या साड्या. आम्ही तिथंच खाक झालो असतो. उतरलं नसतं. 700 रुपयाची माळ होती माझ्या गळ्यामध्ये. तुमचं सगळं सामान जळालं ते काहीच नाही. कपडे नवीन साड्या लग्नाला जायचं. कपडे होते, नवीन साड्या होत्या. नवीन साड्या होत्या. लग्नाला चाललो ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी 15 मिनिटं गेल्यानंतर इकडे काय तिकडे धुवून चालू झाला. ते आले गाडी चालू केली ना, तेव्हा धुवून निघायला लागला. तेव्हा म्हणले फटाफटा उतरा. मग आम्ही काय घेतलंच नाही. काहीच नाही घेतलं. फक्त फोन आमच्या जवळ आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला नेमकी संकेत कोणी दिले की आग लागली आता बाहेर पडावं म्हणून? कंडक्टर बोलला की उतरा म्हणून. धन्यवाद मॅम आपण त्या माहितीबद्दल. अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये प्रवाशांचा मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. दागिने असेल, कपडे असतील, तसंच इतर कागदपत्र असतील, सामान जे काही वेळ जाईल सगळं जळाल्याचं कळतंय. पण थोडक्यात सुदैवाने कोणती जीवितहानी नाही आहे. जीवितहानी टळली आहे. कुठल्याही नागरिकांना कुठल्याही प्रकारचं दुखापत झाली नाही, कारण तात्काळ कंडक्टर आणि ड्रायव्हरने उपाययोजना करत सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलंय. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे. किती प्रवासी होते यामध्ये? काय जीवितहानी झाली आहे का?